पहलगाममध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने बुधवारी पाकिस्तानचा झेंडा जाळत निषेध व्यक्त केला। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं 27 हिंदू पर्यटकांवर केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या आणि पाकिस्तानच्या निषेधार्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं भाजप सोलापूर शहर उत्तरच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी अतिरेक्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या। जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये जिहादी दहशतवाद्यांनी 27 हिंदू पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत हा हल्ला 27 लोकांवर नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानवर केलेला हल्ला आहे। पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं। जम्मू काश्मीर इथं पहलगाम इथं आपल्या जे काही या देशामधलं पर्यटन घेतलेले आहेत त्यांचा जवळपास 26 पर्यटकांची हत्या करण्यात आली। त्या 6 पर्यटन हे महाराष्ट्रातले आहेत आणि ते पर्यटनाची हत्या करत असताना त्यांना जात विचारली गेली। ही हल्ला केवळ त्या 26 लोकांवर झालेला नाही आहे, ही हल्ला आपल्या देशावर आहे, ही हल्ला आपल्या हिंदुत्वावर आहे। ज्या काही पाकिस्तानाचे जे काही अतिरेकी असतील ते अतिरेकी या प्रकारे भ्याड प्रमाणात कृत्य करत असतील तर त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे उभा आहेत। आज सगळ्या देशवासियांनी आज सगळ्यांना एवढं तीव्र संताप झालाय की ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या पाठीमागे सगळे उभे आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण त्याच्यावर जे काही भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा बदला व्हायला पाहिजे। बदला आता लहान सण होऊ नये। आपण या देशातला प्रत्येक नागरिकासाठी होत आहे, प्रत्येकाला वाटू लागलंय। आता पाकिस्तानची शेवटची वेळ आहे। 100 त्याचे पाप भरलेले आहेत। ते पाप भरलेले असताना आपल्या जसं श्रीकृष्णाने 100 पाप भरल्यावर जसं त्याचा नाश केला, विध्वंस केला, तसं आज पाकिस्तानचा विध्वंस करण्याची पाळी आलेली आहे। आम्ही सगळे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजीच्या पाठीमागे ठामपणे उभं आहोत। एवढंच बोलून मी पुन्हा एकदा निषेध करतो। जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला केलेला असून आता सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व्यक्त केलं। शासनाच्या वतीने देण्यात येईल याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी परदेश दौऱ्यावर होते, पण ही घटना कळाल्यानंतर ते ताबडतोब मायदेशी परतले आणि ही जी गोष्ट केलेली अतिशय निंदनीय गोष्ट आहे। याचा जाहीर निषेध आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तर करतोच, पण हा देशावर झालेला हल्ला आहे, याच्यात कुणी राजकारण करू नये, कारण हा देशावर झालेला हल्ला आहे आणि एवढा मोठा हल्ला आणि हा हल्ला होत असताना धर्म विचारून हल्ला झालेला आहे। म्हणून सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि देशावरचं येणारं संकट आपण निश्चितपणे ओळखावं आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळात सर्व हिंदूंनी एकत्र राहणं ही काळाची गरज आहे। म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो। या प्रसंगी माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, संजय कोळी, राजकुमार पाटील, मोहन डांगरे, देवीदास बनसोडे, प्रवीण दर्गो पाटील, गणेश साखरे, ज्ञानेश्वर कारभारी, सुजित चौगुले, शिवराज पवार, वैभव बिराजदार यांच्यासह सोलापूर शहर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।